मार्केटमध्ये आलं ना 1 तास कसा जातो काहीच कळत नाही. कारण भाज्या घ्यायच्या असतात 2 आणि लागतो 1 तास. गाड्यांनी तर फार नको नको आणलेली आहे. जसं त्यांना वाटतं हायवेवरच चाललेले आहे का काय. असे चालवतात. एखाद्या माणसाला तरी ठोकतील, नाही तर माणूस तरी गाडीला ठोकन. कारण गर्दीच एवढी असते राव आपल्या मार्केटमध्ये. आणि गाड्या तर असे चालवतात जसं हायवे रोड आहे. आणि मार्केट तर असं सजलं होतं व्हॅलेंटाईन डेसाठी. अरे काय व्हॅलेंटाईन डे साजरे करतात, कर्जबाजारी होऊन कोण व्हॅलेंटाईन डे साजरे करतं. मरू जाऊ द्या, आपल्याला काय करायचं. आज आपल्याला करायचं होतं पावभाजी. कारण की एक भैया बोंबलत होता 50चे 2 किलो वाटाणे. त्याच्यामुळे प्लॅनिंग चेंज झाला. राजमा करायचं होतं कालवण. आले पावभाजी हो. बेकरीत गेले आणि मस्त फ्रेश असे पाव घेतले. अंकलला म्हटले, अंकल पाव फ्रेश आहेत ना. अंकल म्हटला अब्बी निकाला आहे बेकरी से. मस्त गरम होते. मग काय बेट ठरला ना जाम. गेले मग मार्केटमध्ये आणि मसाला विसाला पावभाजीचा घेतला. गणपती बाप्पा दिसले, त्यांचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा माझा यूट्यूब चॅनल चालू दे, बस बाकी काही मागणे नाही. आणि निघाले मसाले घ्यायला. आता मसाला घेतला पावभाजीचा. करायचं तर पार आहे ना एकदम कच्चून, खायचं तर तुपाशी नाही तर पार उपाशी राहायचं. आता आहे ना गाजर आणि काकडी वगैरे घ्यायची होती. पण ही आहे ना काकडी मला अजिबात आवडत नाही. जी व्हाईट काकडी असते ना ती खूप आवडते. मग म्हटलं आता अद्रक आणि पुदिना लिंबू घ्यावा. मग काय ते घेतल्याच्या नंतर बाहेर आले आणि आईस्क्रीमवाल्याच्या दुकानात गेले. आता आईस्क्रीम काय खायची नव्हती, फक्त बटर घ्यायचं होतं. मग बटर घेतलं आणि निघाले घरी. आता रोड आहे ना संध्याकाळचा एवढा भारी दिसतो ना राव, असं वाटतं ना बाहेरच भटकत राहावं. पण काय करणार, घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता. तेवढ्यात माझा मुलगा भेटला. मुलगा म्हटला, आई मला आहे ना बरं वाटत नाही आहे, डोकं बिकं दुखतं आहे आणि थोडा कणकणी पण आली आहे. मग त्याच्यामुळे म्हटलं की चल मेडिकलमधून गोळ्या घेऊया, परत उद्या शाळेला सुट्टी होईल. मग त्याला औषध वगैरे घेतलं आणि निघालो घरी. आता काय करणार, त्याला बरं वाटत नाही म्हटल्यावर लगेच गोळ्या घेतलेल्या बऱ्या ना. मग घरी आल्या आल्या पहिली सुरुवात केली भाज्या कापायला. आणि कारण पावभाजीला आहे ना भाज्या साफ करायलाच खूप वेळ लागतो. आणि ऑलरेडी आहे ना मी वाटाणा आहे ना आधीच 5 किलो घेऊन ठेवला होता. साफ बीप करून आहे ना फ्रीजमध्ये ठेवला होता. जसा लागेल ना तसा वापरत होते. माझ्या बाजूची छोटीशी मुलगी आली आर्या. म्हणली, आंटी मी सुद्धा तुमच्या व्हिडिओमध्ये येऊ का. म्हटलं ये ना बाळा. ती म्हणती मला पण खूप व्हिडिओ आवडतो. म्हटलं तू माझी व्हिडिओ बघतेस का. तर म्हटली हो आंटी मी तुमचे व्हिडिओ बघते. मग काय बसली गप्पा बिप्पा मारत. लहान मुलांचे प्रश्न कधी संपतच नाही ना मित्रांनो. खूप काही विचारलं. त्याच्यानंतर ती बिचारी तर निघून गेली. मग मी पावभाजीची तयारी करत होते आणि हा वाटाणा आयता सोलून ठेवलेला कसा टाकला बघा. वाटाणा आत्ताच आणून ठेवा, कारण वाटाणे खूप स्वस्त आहेत. नंतर आहे ना हेच दुकानवाले आहेत ना आपल्याला आहे ना 40 आणि 50 रुपये पावनी विकतात. त्याच्यामुळे आहे ना आधीच आणून मस्तपैकी आहे ना फ्रेश साफ करून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून द्या. 6-6 महिने राहतो. आता आपल्या भाज्या तर साफ झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आहे ना त्या आता कचाकच अशा व्यवस्थित धुवून घ्या. म्हणजे कसं टेस्ट थोडी चांगली येईल. आता भाज्या एकदम व्यवस्थित धुवून घ्यायच्या बरं का. आणि मस्तपैकी आहे ना अशा एकदाच कुकरला लावायच्या आणि मस्त 3-4 शिट्ट्या घ्यायच्या. म्हणजे पार त्याचा गाळ होईल आणि आहे ना टेस्टला पण भारी लागेल. आता कुकरच्या मस्तपैकी अशा शिट्ट्या घेतल्या आणि अद्रक लसूण हिरवी मिरची अशी वाटून घेतली. आता आहे ना भाजीमध्ये बीट टाकला होता, त्याच्यामुळे कलर इतका भारी आला होता ना. आणि तेलामध्ये चांगली अशी आहे ना तडतडून हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटोची प्युरी टाकली. मग काय आपल्या भाजीचा असा रगडा करून घेतला आणि फ्राय झालेला मसाला आहे ना त्याच्यामध्ये आता टाकायचा होता. त्याच्यामुळे कांदा आणि टॅमॅटो चांगला असा गरगर गरगर परतून घेतला. पावभाजी म्हटलं ना की माझ्या मुलाची फेवरेट डिश आहे. त्याला पावभाजी खूप आवडते. त्याच्यामुळे म्हटलं आज त्याला बरं वाटत नाही तर चला आज पावभाजीचा पण बेत करूया. खूप दिवस झाले होते पावभाजी केली नव्हती. तर पावभाजी अशी केली. पण मित्रांनो एक सांगू, व्हिडिओला लाईक करत जा. कारण की आहे ना आता कंटाळा यायला लागला आहे. तुम्ही लोक व्हिडिओ लाईक करत नाही ना, त्याच्यामुळे असं वाटतं आता बाद झाला हा व्हिडिओ तुम्हाला दाखवून काय फायदा नाही. त्याच्यामुळे आहे ना टाईमपास होतो. स्वयंपाकाला अर्धा तास लागतो, व्हिडिओ काढता काढता 2 तास कसे जातात ना तेच कळत नाही. त्याच्यामुळे घरातल्यांची लई बोंब ऐकावी लागते. असो, माझी पावभाजी तर रेडी झाली आहे. मस्तपैकी अशी डिश तयार केली. आता तुम्हाला मी काय बोलवणार नाही, फक्त दाखवणार. कारण तुम्ही माझे व्हिडिओ लाईक करत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलवणार. चला बाय.